मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 63 मध्ये अवैध बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध इमारती, कारखाने आणि अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र क्रांती संघटनेचे संस्थापक पी.बी. कोकरे यांनी केला आहे। या संदर्भात अनेक वेळा तक्रारी देऊनही संबंधित इमारत, कारखाने, पदनिर्देशित अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्तांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। महाराष्ट्र क्रांती संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की अवैध बांधकामामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असून नियमांचे खुलेआम उल्लंघन होत आहे। तरीही संबंधित अधिकारी मौन बाळगत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला। या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संस्थापक पी.बी. कोकरे यांनी दिला आहे। तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज अंधेरी। अंधेरी पश्चिम लक्ष्मी इंडस्ट्रीच्या तिथे अनधिकृतपणे बांधकामं चालू आहेत। ती धनदांडग्यांची बांधकामं आहेत। त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही दिसत नाही आहेत, नगरसेवकांनाही दिसत नाहीत। दररोज तुम्ही बघता फुटपाथवरती सर्वसामान्य जो इथला मराठी नागरिक आहे, जो रोजीरोटी त्याचा उत्पन्न त्याच्यावरती उदरनिर्वाह चाललेला आहे, त्याला मात्र दररोज त्रास दिला जातो, त्याच्यावरती दररोज कारवाई केली जाते। पण ह्या धनदांडग्यांची जी अनधिकृतपणे बांधकामं चालू आहेत त्याच्यावरती अद्याप महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई होत नाही आहे। माझी एक 13 फेब्रुवारीची तक्रार होती, 1 एप्रिलची तक्रार होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी अनेक वेळा DO ह्यांना भेटलो, जे अजय बोंडवे DO होते त्यांना भेटलो। त्यांच्या माध्यमातून असं कळालं की तेथील जो 60 नंबर जो वार्ड आहे त्या वार्डचा जेई म्हणून 63 जे वार्ड आहे त्या वार्डची जबाबदारी ओमकार चव्हाण यांच्याकडे आहे आणि अजय बोंडवे DO जे आहेत त्यांना कारवाई करण्यास सांगितली होती। पण ओमकार चव्हाण हे फोन रिसीव्ह करत नव्हते, मेसेजचा रिप्लाय देत नव्हते आणि त्यांनी नोटीस काढली की नाही ते माहिती नाही। पण आम्हाला असं कळलं की अजय बोंडवे यांनी सांगितलं की ओमकार चव्हाण हे कोणाचं ऐकत नाहीत। याचा अर्थ असा होतो की ते खरोखरच त्या बांधकाम ज्या ठिकाणी अनधिकृतपणे चाललेलं आहे तिथे जातात, तिथून वसुली करतात आणि ते कोणकोणत्या अधिकाऱ्यांना देण्याचं काम करतात, म्हणून ते कारवाई करत नाही, धनदांडके त्यांना दिसत नाही। आणि त्या अनुषंगाने आज आम्ही वार्ड ऑफिसमध्ये आलो होतो। आता तिथे ज्या DMC मॅडम आहेत त्यांना भेटायचं होतं, पण DMC मॅडम ज्या आहेत त्या आजपासून सुट्टीवर गेल्या असं समजलं। त्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी PGला बसलो होतो वार्ड ऑफिसरजवळ, त्यांनी सुद्धा त्या PGमध्ये हा तुम्ही फॉर्म पाहू शकता, त्याच्यावरती 7 दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिले होते। पण अद्याप आज 1 महिना होत आला, वार्ड ऑफिसरचा आदेशसुद्धा फाट्यावर मारण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। आणि आज जे नवीन DO आलेले आहेत सचिन घेवदे करून त्यांना भेटायला गेलो आणि जे जुने DO होते अजय बोंडवे यांनी सविस्तर माहिती दिली की असा यांचा प्रॉब्लेम आहे, यांच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यावरती आपले जे अधिकारी आहेत ते काम करत नाहीत। तर सचिन घेवदे जे आहेत ते आम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही ती तक्रार कशासाठी केलेत, काय संबंध आहे, हा अधिकार त्यांना कुणी दिला? त्यांना मी बोललो तुमचा नंबर द्या, मला वारंवार 3 महिन्यापासून मला दररोज या वार्ड ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागतात। तर बोलतात दररोज माराव्या लागतील तुम्हाला, माराव्याच्याच फेऱ्या मारल्या तर काय फरक पडतो, असं त्यांचं उत्तर आहे। तर ते फोन नंबरही द्यायला तयार नाहीत आणि असे उडवाउडवीची उत्तरं देण्याचं काम करतायत। आणि हे अधिकारी ह्यावरून समजतं की ह्या अधिकाऱ्यांचं साठलोटं झालेलं आहे, यांचा पर्सेंटेज यांच्यापर्यंत पोचत असतो, म्हणून हे धनदांडग्याला संरक्षण देण्याचं काम करत आहे। आता आमच्यासारख्या जर व्यक्तीला हा नाक त्रास देत असतील तर सर्वसामान्याच्या व्यथा इथे समजून घेतल्या जात असतील का, हा प्रश्न पडतोय। आता सर्वांकडे जाऊन झालं, DOला भेटून झालं, DOकडून उडवाउडीची उत्तरं आली, वार्ड ऑफिसर आहेत त्यांना भेटायचं काम केलं। आता ज्या DMC मॅडम आहेत त्याही जागेवर नाहीत, म्हणजे भेटण्याचा सवालच येत नाही। आता ह्याच्यानंतर नक्कीच ह्या सर्व प्रशासनाच्या विरोधात आणि जो हा काळा बाजार चाललेला आहे, जो भ्रष्टाचार चाललेला आहे, सर्वसामान्याला लुटायचा जो धंदा चाललेला आहे, धनदांडग्यांना जो संरक्षण देण्याचा धंदा चाललेला आहे, त्या विरोधात महापौर यांना, महानगरपालिकेचे महापौर आहेत त्यांना भेटायचं काम करणार आहे, जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना भेटायचं काम करणार आहे, सविस्तर त्यांच्याजवळ ही मांडणी करणार आहे। त्यानंतर आंदोलन या उपोषण डिक्लेअर करणार आहे या अधिकाऱ्यांचे फोटो आणि नावासहित।